नमस्कार मित्रांनो. आज आपण लासू स्टेशन या ठिकाणी गोपीनाथ नगर या परिसरामध्ये एक 3 किलोवॅटचं सिस्टम इन्स्टॉल केलेले आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर अदानी कंपनीचे 540 वॅट पीकमध्ये सोलर मॉड्यूल आपण या ठिकाणी बसवलेले आहे. आणि ही सिस्टम आपण हिची जी हाईट दिली समोरच्या बाजून जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी 7 फूट हाईट येते आणि पाठीमागच्या बाजूनी 9 फूट हाईट येते. त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या हाईटपेक्षा 1 फुटाच्या पेक्षा वरती ते सिस्टम आहे. आणि प्रत्येक साईटवर ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी राफ्टरला आणि लेगला जे पाईप यूज करतो 72 बाय 72 म्हणजे 3 बाय 3 इंचामध्ये, तोच पाईप या ठिकाणी देखील यूज केलेला आहे. 2 बाय 2 मध्ये आपण जो पाईप लावलेला आहे तो पर्लिंगसाठी यूज करतो. आणि त्याच्यानंतर जी सीडी वाकवेसाठी जो पाईप येतो तो 1 बाय 2 मध्ये येतो, 25-50 आपण त्याला म्हणतो. तर हा वाकवे या ठिकाणी आपण मध्ये क्लिनिंग पर्पज आणि मेंटेनन्ससाठी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं बाजूला जर बघितलं तर या कंझ्युमरला देखील आपण एक प्रोजेक्ट क्लिनिंग पर्पजसाठी सीडी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हे इन्स्टॉलेशन केलं त्याच्यानंतर इथं कॉन्क्रीट ब्लॉक फिलअप केलेला आहे, जेणेकरून सिस्टमला प्रॉपर मजबूती भेटावी. आणि खाली जे लिकेज वगैरे आपण ज्यावेळेस ड्रिलिंग करतो, आता ज्यावेळेस हा लेग आपण स्लॅबमध्ये इन्सर्ट करतो, इन्स्टॉल करतो, त्यावेळेस सुरुवातीला त्याला खाली आपण एक बेस प्लेट मारतो. बेस प्लेटवरती हा पोल त्याला वेल्डिंग केलं जातो आणि त्या बेस प्लेटला 4 होल असतात, जे की आपण 4 होलामध्ये स्लॅबला होल करून त्याच्यामध्ये अँकरिंग करत असतो. आणि ते अँकरिंग झाल्याच्या नंतर वरतून हा ब्लॉक बनवतो. आता अँकरिंग झाल्यावरती जर त्या होलमध्ये ज्यावेळेस आपण हा ब्लॉक वरतून देत नाही त्यावेळेस त्या होलमधून देखील पाणी खाली जाण्याची शक्यता असते. आणि घरामध्ये काय असतं, खाली पीयूपी वगैरे या गोष्टी असतात. आणि जर थोडं जरी लिकेज असलं तर कस्टमरचं खूप सारं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं प्रत्येक वेंडरनी प्रत्येक इन्स्टॉलरनी या गोष्टीची प्रॉपर काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, ही जी क्लॅम्प बघू शकता, ह्याच क्लॅम्प आपण प्रत्येक साईटवरती यूज करत असतो. जी आयची जी क्लॅम्प आहे आपण इथे प्रॉपर स्क्रू करून ह्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे. कुठल्याही प्रकारचा केबल टायची यूज न करता आपण हे काम या ठिकाणी केलेले आहे. यांनी होतं असं 10 वर्ष देखील ही आपल्याला पाईपची लूज कंडिशन बघायला भेटणार नाही. त्या ठिकाणी तो पाईप निघणार नाही. आणि प्रॉपर बॅक साईडला येले वगैरे इन्स्टॉल करून समोर 3 पॅनल आणि पाठीमागे 3 पॅनल या प्रकारे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बनवलेले आहे. जर स्ट्रक्चरची लांबी रुंदी तुम्ही बघितली, ईस्ट वेस्ट जी साईज असती ती 12 फूट असती आणि नॉर्थ साऊथ जी असती तर ती 16 फूट या ठिकाणी असती. आता पॅनलचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तुम्ही, 2250 चं एक मॉड्यूल असतं. 2250 इंटू 1132 असं त्याचं मध्ये साईज येतं. जर तेच इंचामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर इंचामध्ये 92 x 42 असं साईज ती होती. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ते फुटामध्ये बघितलं तर 5.8 7.5 असं एक पॅनल येतं. त्याच्यानंतर 4.25 फूट त्याची रुंदी असती, लांबी जी असते 5.8 ते 7.5 फूट असती. आणि ह्याशी 7.5 फूट म्हणजे 2 पॅनल या ठिकाणी आहे. मध्ये वाकवेल जो गॅप आहे 1 ते 1.5 फुटाचा त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ईस्ट वेस्ट जी जागा आहे ती 12 फूट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आणि नॉर्थ साऊथ जी जागा आहे ती 16 ते 17 फुटाच्या आसपास आपल्याला प्रत्येक टेरेसवरती लागत असते. जर म्हणजे एवढी स्क्वेअर फूट आपल्याला जागा या ठिकाणी लागत असते. जर तुमची साईज ही वेगळी असेल, तुमच्या बिल्डिंगची साईज वेगळी असेल, तुमची ईस्ट वेस्ट जी बाजू आहे ती जास्त मोठी असेल आणि नॉर्थ साऊथ बाजू कमी असेल तर त्या ठिकाणी आपण त्या टाईपनी देखील प्रोजेक्ट करू शकतो. पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला ईस्ट वेस्ट जी जागा आहे ती जास्त बघायला भेटते आणि नॉर्थ साऊथ ही कमी बघायला भेटते. तर तो प्रोजेक्ट आपण गेल्या 5-6 महिन्यापूर्वी केला होता. तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आपण इन्स्टॉल केलं होतं. त्यांचा वॉकवे जो आहे तो त्यांना प्रत्येक साईटवरती आपण ईस्ट वेस्ट वॉकवे प्रोव्हाइड करत असतो. पण त्या साईटवरती आपण नॉर्थ साऊथ वॉकवे दिला होता. आणि जे पॅनल लावले होते
तर त्याची लांबी आपण देखील ईस्ट वेस्ट घेतली होती, जी प्रत्येक साईटवरती नॉर्थ साऊथ घेत असतो. तर हे प्रोजेक्ट कस्टमाइजचं काम देखील आपण प्रत्येक साईटवरती करू शकतो, जी बिल्डिंग साईज वगैरे या गोष्टी कन्सिडर करून. त्याच्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तुम्ही, तर प्रत्येक लेगला सपोर्ट आहे. त्याला आपण पॅरापिट वॉल सपोर्ट किंवा साईड सपोर्ट देखील बोलू शकतो. तर हा सपोर्ट प्रत्येक लेगला आपण प्रोव्हाइड केलेला आहे. त्या लेगला देखील त्या बाजूला त्या पॅरापिट वॉलला दिलेला आहे. ह्या लेगला देखील पलीकडच्या पॅरापिट वॉलला दिलेला आहे. आणि हा इव्हन हा मध्ये पोल आलेला आहे. या पोलला देखील आपण हा सपोर्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. ज्याचं की काही म्हणजे सपोर्टचं काही रिझन नव्हतं, पण जी वायरिंग इन्व्हर्टरकडे जाणार होती, तर त्या वायरिंगसाठी पाईप नेण्यासाठी आपल्याला ह्या सपोर्टची आवश्यकता होती. तर या सपोर्टचा आपल्याला डबल बेनिफिट झाला. एकतर या सिस्टमला म्हणजे याच्यामध्ये व्हायब्रेशन देखील कमी होऊन गेलं. आता जर तुम्ही पोल हलवला, तर याच्यात तुम्हाला नॉमिनल व्हायब्रेशन त्या ठिकाणी जाणवेल आणि एक प्रॉपर वायरिंगचं इन्स्टॉलेशनचं काम देखील या ठिकाणी झालं. नेटके सरांची ही साईट लासू स्टेशन या परिसरात होती आणि एकदम प्रॉपर पद्धतीने आपण यांचं जुलैच्या स्टार्टिंगला आणि जूनच्या एंडिंगला हे काम या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे 2026 साली. तर मध्ये देखील तुम्हाला दाखवतो आपण या ठिकाणी 3.6चा 1 वॅटचा जो इन्व्हर्टर यूज करत असतो, त्याच टाईपचा एक चांगल्या क्वालिटीचा चांगल्या ब्रँडचा इन्व्हर्टर आपण या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपण मध्ये जो 1 वॅटचा एक चांगल्या ब्रँडचं इन्व्हर्टर या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि त्याच्या बाजूला DCDB आणि ECDBचं इन्स्टॉलेशन केलेले आहे आणि प्रत्येक साईटवर ज्या टाईपनी ज्या क्वालिटीमध्ये आपण इन्स्टॉलेशन करतो त्याच टाईपनी या ठिकाणी देखील आपण एक प्रॉपर केबल ट्रेच्या साह्याने एक अंडर केबल यूज करून त्याच्यानंतर फ्लेक्झिबल पाईपचा यूज करून या ठिकाणी एक प्रॉपर वायरिंग केलेली, इन्व्हर्टर देखील एक प्रॉपर अर्थिंग आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली. त्याच्यानंतर हे जर बघितलं तुम्ही तर हा AC डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे, म्हणजे ACDB आपण ज्याला बोलतो. त्याच्यामध्ये एक MCB आणि बाजूला SPD बघायला भेटतात. तर ही MCB आता तुम्हाला ऑफ कंडिशन मध्ये बघायला भेटते आणि इन्व्हर्टर मध्ये रेड कलरचा इंडिकेटर आपल्याला शो होतोय. त्याचा अर्थ असा होतोय, त्याच्यावरती आता जर तुम्ही डिस्प्ले चेक केला तर त्या डिस्प्लेवरती ग्रीड लॉस हा एरर आपल्याला शो होतो. हा एरर आपल्याला कधी शो होतो, ज्यावेळेस लाईट नसल किंवा त्याला AC कनेक्शनचं सप्लाय नसेल, त्यावेळेस हा एरर तुम्ही बघू शकता. तर हा एरर आपल्याला आउट करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रीडची गरज असते. तर या ठिकाणी जनरेशन मीटरचं काम अजून चालू आहे. रिलीज ऑर्डर यांची आज ते उद्या या ठिकाणी निघून जाईल आणि रिलीज ऑर्डर निघल्याच्या नंतर जनरेशन मीटर त्यांचं इन्स्टॉल होईल आणि जो रेड कलरचा इंडिकेटर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय, हा आपल्या ब्ल्यू कलर मध्ये कन्वर्ट होईल. ब्ल्यू कलर मध्ये कन्वर्ट झाल्यावरती सिस्टम एक प्रॉपरली रनिंग त्याचं चालू होईल आणि प्रॉपरली त्या ठिकाणी जनरेशनचं काम ते योग्य पद्धतीने कंप्लीट करेल. तर मित्रांनो, अशाच नवनवीन सोलारच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.